मापे घेतले तरीही तुमचा ब्लाऊज चुकतोय, कटोरी तरी बिघडते किंवा बाही तरी फुगते किंवा बाही टाईट होते, त्याचप्रमाणे शोल्डर उतरते, क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित बसत नाही, कटोरी कशी जरी वाढवली तरी चपटी येते कटोरी किंवा कटोरीमध्ये फुगा येतो, त्याचबरोबर काखेमध्ये मुंड्याच्या जवळ भरपूर घोळ येतो पाठीमागं आणि समोर, त्यामुळे आपला ब्लाऊज पूर्ण बिघडतो। तुम्हाला जर ह्या समस्या येत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये मी तुम्हाला कुठल्या चुका टाळायच्या आहेत आणि कुठल्या चुका टाळल्यामुळे तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल हे इथं मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज कटिंग हवा असेल, बघा हा व्हिडिओ बघून तुम्ही परफेक्ट कटिंग आहे आपली, कोणत्याही साईजचं माप फक्त 10 मिनिटांमध्ये सहज तयार करू शकता। कोणत्याही साईजचं माप असू द्या, 10 मिनिटांमध्ये तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता आणि माप बिघडण्याची इथं अजिबात चान्सेस नाहीत। बिलकुल तुमचं माप बिघडणार नाही। तुम्ही सहज पद्धतीनं ब्लाऊज जरी कटिंग केला तर तुमचं ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस काहीच नाही। ब्लाऊजच तुमचा इथं बिघडणार नाही, 100% तुमचा ब्लाऊज इथं परफेक्ट येणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघावा लागेल। यामध्ये काय चुका टाळायच्या आहेत आणि कुठल्या ज्या टिप्स आहेत ते वापरून तुम्ही ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट तयार करता येईल हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आपण आज 36 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करूयात। 36 साईजच्या ब्लाऊज कटिंग करताना गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचा, त्याचबरोबर ब्लाऊजचं शोल्डर उतरू नये, त्याचबरोबर कटोरीमध्ये फुगा येऊ नये, मुंड्याजवळ घोळ येऊ नये, बाहीमध्ये फुगा येऊ नये, कटोरी आपली परफेक्ट एकदम फिटिंग सहित आपला ब्लाऊज 100% बरोबर कसा येईल त्यासाठी मी काय जे माहिती सांगेल ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि त्याचप्रमाणे ब्लाऊज कटिंग करा। तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज कटिंगचा चार्ट हवा असेल त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि कमेंट बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे कुठल्याही साईजचा व्हिडिओ 1 मिनिटामध्ये माप काढून आपण ब्लाऊजचं कटिंग करू शकतो। तर सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। नेहमी 2 माप एकदाच काढायचं, म्हणजे पाठीमागचा समोरचा भाग एकदाच काढला तर ब्लाऊज आपला बिलकुल बिघडत नाही, त्यामुळे काय होतं ब्लाऊज आपला परफेक्ट येतो। तर बघा इथं आपण काय करायचं आहे, डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर बंद बाजू आपल्याकडे करायची, जेणेकरून 2 पेपर एकदाच बंद फोल्ड जर घेतला तर काय होतं पेपर हलत नाही, त्यामुळे माप आपलं अचूक निघतं। आता बघा इथं उंची घ्यायची आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे, तयार उंची आपली 13.5 इंच आहे, आपण 1 इंच मार्जिन घेतलं, बरोबर आपण उंची इथं 14.5 इंच उंची घेतलेली आहे। हे झालं उंचीमधलं, कुठलाही ब्लाऊज असू द्या उंचीमध्ये 1 इंच मिक्स करा। आता आपण इथं 13.5 आहे आपलं, आपण 1 इंच मिक्स केलं म्हणजे 14.5 इंच इथं उंची घेतलेली आहे। तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर गळारुंदी आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायची आहे। बघा तुमचा ब्लाऊज गळारुंदी जर तुमची कमी जास्त झाली तर ही ब्लाऊज बिघडतो। ब्लाऊज बिघडण्याचे भरपूर असे कारण आहेत। ब्लाऊजची गळारुंदी कमी झाली तरी ब्लाऊज निमुळता होतो, टाईट बसतो आणि शोल्डर म्हणजे जास्त जर गळारुंदी झाली तर शोल्डर उतरतं आपलं, त्यामुळं आपल्याला इथं गळारुंदी शोल्डर मुंडा परफेक्ट घ्यायचा आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट येईल। आता 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ते 3 इंच घ्यायचं आहे, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे, बरोबर। आता ज्या ठिकाणी आपला गळारुंदीचा पॉईंट आहे त्याच ठिकाणी आपल्याला खाली समोरील गळा घ्यायचा आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे, तयार गळा आपला 6 इंच आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6.5 इंच आपण इथं घेणार आहोत। आता वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली, खाली 2.5 इंच गळारुंदी घ्यायची। ह्या चुका टाळायच्या तुम्ही। काय होतं बऱ्याच जणी काय करतात, इथं घेतलं मग इथं घ्यायचं, मग इथं माप घेत नाही, त्यामुळं असं आपण मार्किंग केलं मग समोरचा गळा जास्त तर होतो किंवा कमी तर होतो, त्यामुळं ब्लाऊज समोरचा गळा जास्त झाला तर पसरला जातो समोरील गळा, शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात आणि जर निमुळतं झालं तर मग ते टाईट होतं कटोरी एकदम समोरील गळ्याच्या तिथं, त्यामुळं वरती गळारुंदी घेतली तर खाली ही गळारुंदी घ्यायची। हे एक पॉईंट जे सांगते ते लक्ष देऊन बघा तुम्ही, म्हणजे ब्लाऊज आपला 100% परफेक्ट येईल। आता इथंही आपण 2.5 इंच गळारुंदी घेतली आणि आता आपण हे मार्क करून घ्यायचं आहे आणि नेहमी जे आहे तर पट्टीचा वापर करा तुम्ही। पट्टीचा वापर केल्यामुळे लाईन आहे ते आपल्या सरळ येतात। बऱ्याच जणींना मार्किंग करायची सवय असते, टेपनंच मार्किंग करतात, पण टेपनं मार्किंग नाही करायची। काय होतं आपलं लाईन सरळ येत नाहीत आणि डबल माप टाकायचा आणि पट्टीचा वापर करायचा। आता समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, समोरील गळ्याला गोलाकार द्यायचा। हा गोलाकार 1.5 इंचावरती द्यायचा आहे आपल्याला, हा जो गोलाकार आहे तो 1.5 इंचावरती द्यायचा आहे गोलाकार। आता समोरच्या गळ्याचा गोलाकार देऊन झालेला आहे। आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, जिथं शोल्डरचा पॉईंट आहे तिथं मुंडा घ्यायचा आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे तर मुंडा जो आहे तो 6 इंच आहे, तयार 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन आणि 6 इंच इथं
मुंडा घ्यायचा आहे। 6 इंच मुंड्याला मार्किंग केली। इथल्याप्रमाणे शोल्डर इथं 3 आहे, खालीही 3 इंच शोल्डर आहे का बघून मगच मार्किंग करायची। हे छोटे छोटे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, त्यामुळे ब्लाऊज बिघडतो आपला। त्यामुळे डबल माप घ्यायचं आहे। इथं 3 इंच घेतलं तर इथंही 3 इंच बघा। इथं नाही घेतलं तर इथला भाग तुमचा कमी जास्त झाला तरी ब्लाऊज बिघडू शकतो, त्यामुळे वरती आणि खालती माप घ्यायचं आहे। आता आपण हेही माप टाकून घेऊयात। आता बघा हे झाल्यानंतर आता छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायचा आहे। 36 इंच ब्लाऊज आहे, 9 इंच छातीचा चौथा भाग आपला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इकडल्याही साईडला मुंडा 6 इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं आहे, कारण डबल माप टाकल्यामुळे आपला वेळ थोडासा जातो, पण ब्लाऊज कसा येणार आहे 100% परफेक्ट ब्लाऊज येणार आहे आपला। हे झालेलं आहे, तिथं मार्किंग नाही केली तरी चालतं। हे बघा हे आपण घेतलेलं आहे। आता आपल्याला खालच्याही साईडला सेम माप टाकायचं आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच मार्जिन। कमरेचं माप नाही घेतलं तरी चालतं, हे सरळ मार्किंग केलं तरीही आपला ब्लाऊज 100% बरोबर येतो। अचूक माप आणि कमी वेळात आणि सोप्या पद्धतीत इथं मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग करता येईल। आता हे झालेलं आहे। आता मुंडेचे आकार द्यायचे, कोणताही ब्लाऊज असू द्या, साईज कितीही असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचा असू द्या, मुंडेचे आकार हे 2 असतात, 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा। समोरील मुंडा असतो 1 इंचाचा, पाठीमागील मुंडा आहे 1.5 इंचाचा। सुरुवातीला 1.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं, त्याच्यानंतर टेप खाली घ्यायचा आणि 1 इंचाला एक मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने मुंडेचे आकार देऊन घ्या। आता मुंडेला आकार देताना, आता थोडासा इथं व्हिडिओ स्टॉप झालेला, मुंडेला आकार देताना 1.5 इंचाला आणि 1 इंचाला आकार देताना हा पेपर जो आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आणि बघा 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीनं सुरुवात करायची, म्हणजे मुंडा आपला गोलमध्ये येईल आणि हा असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे। हा झालेला आहे 1.5 इंचाचा, म्हणजे पाठीमागच्या भागाचा मुंडा। समोरील मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि आपल्याला हा असा आकार देऊन घ्यायचा आहे। असे दोन्ही मुंडे व्यवस्थित अशा आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत। बघू शकता मुंडेचे आकार व्यवस्थित असे गोल खोलगट आकार आले ना, ब्लाऊजमध्ये इथं चुना वगैरे पडत नाहीत। आता मुंडेचे आकार देऊन झालेले आहे। मुंडेचे आकार दिल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे। क्रॉसपट्टी तितकीच महत्त्वाची आहे, जास्तही काढायची नसते आणि कमीही काढायची नाही। आता बघा फिटिंगच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि हुकलूकच्या बाजूला आपल्याला 3 इंच क्रॉसपट्टी घ्यायची आहे। अशा पद्धतीने क्रॉसपट्टी घ्यायची तुम्ही 40 साईजपर्यंत हीच पद्धत वापरायची आहे। हुकलूकच्या बाजूला 3 इंच, फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच। आता इथं 3 इंच घेतलं, इथं 2.5 इंच घेतलं, परत एकदा इथं 2.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे। वरही अर्धा इंच जे आहे ते तसंच ठेवायचं। 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। 28 पासून 38 साईजपर्यंत तुम्हाला 3 आणि 2.5 ची क्रॉसपट्टी घ्यायची आहे। 40च्या पुढचे ब्लाऊज आहे, 40 साईजच्या पासून पुढचे जे ब्लाऊज आहे 3.5 आणि 3 ची क्रॉसपट्टी घ्यायची आहे। आता वरती हे अर्धा इंच आहे आपलं, 2.5 मार्किंग केलं, 2.5चा बॉक्स तयार केला, वरती अर्धा इंच घेतलेला। आता ह्याला कर्वमध्ये आकार देण्यासाठी इथं 3 इंचाला एक मार्किंग करायचं। 3 इंचाला मार्किंग केल्यानंतर हा भाग असा आपल्याला कर्वमध्ये घ्यायचा आहे। ह्यामुळं काय होतं, क्रॉसपट्टीला व्यवस्थित आकार दिल्यामुळं 2 पॉईंट आपले व्यवस्थित येतात, तो म्हणजे ब्लाऊज छातीमध्ये वरती चढत नाही क्रॉसपट्टी आणि कटोरीचा आकार जो आहे तो परफेक्ट येतो। एक आकार व्यवस्थित दिला तर 2 पॉईंट आपले चुकत नाही, त्यामुळं असा आकार कर्व देऊन घ्यायचा आहे। हा झाल्यानंतर आता आपल्याला हे करायचं आहे, कटोरीचं माप टाकायचं आहे। कटोरीचं माप टाकताना छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन, म्हणजे 10.5 इंच जे घेतलेलं आहे आपण, छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 10.5 इंच घेतलेला आहे आपण। 10.5चा मध्य काढायचा आहे, डबल फोल्ड टेप करायचा, मध्य काढून घ्यायचा आहे। किंवा तुम्हाला मध्ये असं गणित करता येत असेल तर गणितही करू शकता, म्हणजे 10.5चा मध्ये किती येणार आहे आपला 5.25 इंच। बरोबर आपण इथं 5.25 इंचाला मार्किंग करायचं किंवा टेप आपला असा डबल फोल्ड करायचा, त्यामुळं आपल्याला वेळ वाचतो, आपला गणित करत बसण्याची गरज पडत नाही। हा इथला एक पॉईंट झाला। आता आपल्याला इथं घ्यायचं आहे 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली आपल्याला असं इकडेही धरायचं नाही, इकडेही धरायचं नाही, थोडंसं हे असं मध्ये सरळ झालं, बरोबर हे मध्यभागी बरोबर क्रॉस टेप धरला, थोडासा टेप आपल्याला असा करायचा आहे
बघू शकता तुम्ही, हा आपला असा क्रॉस बरोबर मुंडेच्या आकारामध्ये फक्त थोडंसं इकडे घ्यायचं आहे, जेणेकरून कटोरीचा आकार गोल येतो आपल्याला. इथं 2.5 इंचाला एक मार्किंग केलेलं आहे, समोरच्या गळ्याला 1 इंचाला मार्किंग करायचं आणि हे पॉईंट फक्त सहज हाताने जोडून घ्यायचे आहेत. हे इथं पॉईंट आल्यामुळं, हे व्यवस्थित अंतर आल्यामुळं आपला ब्लाऊज आहे तो छातीमध्ये एकदा परफेक्ट बसतो ना, तर कुठंही ब्लाऊजमध्ये चून वगैरे पडत नाही, एकदम प्लेन ब्लाऊज बसतो आपला. हे बघू शकता, हे आपलं परफेक्ट असं मार्किंग करून तयार झालेलं आहे. समोरील पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपला ह्यामध्ये तयार होणार आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना आता आपल्याला बघा, हे जे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं. सुरुवातीला पाठीमागचा मुंडा तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. पाठीमागचा मुंडा कट केल्याच्या नंतर आता आपल्याला गळा रुंदीला इथं कट मारून घ्यायचा आहे आणि 2 पार्ट आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत. गळा रुंदीला कट मारायचा म्हणजे पाठीमागचा गळा घेताना आपल्याला परत डबल माप टाकायला लागत नाही. त्यामुळे गळा रुंदीला कट मारून घ्यायचा आहे आणि दोन्ही भाग आपल्याला इथं सेपरेट करून घ्यायचे आहेत. हा भाग साईडला ठेवू आपण. पाठीमागचा भाग साईडला ठेवल्यानंतर समोरील गळा जो आहे तो आपण कट करून घेऊया. जसा मार्किंग आहे तसंच आपण व्यवस्थित आकार कट करून घ्यायचा आहे. कटिंग करताना व्यवस्थित कट करा म्हणजे मार्किंग बरोबर येईल, पण कट करताना चुकलं तरी ब्लाऊज आपला चुकू शकतो. परत आपल्याला हा मुंडा कट करायला विसरायचा नाही. हा जर मुंडा कट करायला विसरला तर ब्लाऊजमध्ये चुना पडणार भरपूर मुंड्यामध्ये, म्हणून हा भाग कट करायला विसरायचं नाही. हे कट झालेलं आहे. आता एक पट्टी कट करायची. एक पट्टी किंवा क्रॉस पट्टी तुम्ही जे काय म्हणत असाल ते. आता कटोरी कट करून घ्यायची. हे झालेलं आहे आपलं समोरच्या भागाचं परफेक्ट असं कटिंग. आता आपण ही कटोरी वाढवून घेऊया. बघू शकता व्यवस्थित असं आपल्याला कटिंग झालेलं आहे. आता आपण पाठीमागच्या भागाचं जे आहे ते कट करून घेऊया. बघा आता आपला पाठीमागचा भाग हे आपलं गळा रुंदीला आपण कट मारलेला. आता तुमच्या गळ्याची उंची जितकी आहे तितकी इथं तुम्ही घेऊ शकता. तुमच्या गळ्याची उंची जर तयार 9 असेल तर तुम्ही इथं 9.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपण बघा 9.5 इंचाला एक तयार ब्लाऊजची उंची किती आहे, पाठीमागच्या गळ्याची 9 आहे, तर अर्धा इंच मार्किंग करायचं, अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं, 9.5 इंच घ्यायचं आहे. आता वरती गळा रुंदी किती घेतलेली आपण 2.5 इंच घेतलेली. इथंही गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची. 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि हे पट्टीनं वरचं आणि हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही हवा तर तुम्ही आकार देऊ शकता. चौकोनी ठेवायचा असेल तर चौकोनी ठेवू शकता किंवा असा आपण गोलाकारही देऊ शकता. हा आपण हे कट करून घेऊया. आता इथं गळा रुंदीला कट दिल्यामुळं आपल्याला सोपं जातं. दोन्ही पार्ट आपले सेम निघतात म्हणजे गळा रुंदी शोल्डर मुंडा आपलं पाठीमागचं आणि समोरचं बरोबर येतं. त्यामुळं ब्लाऊज बिघडणारच नाही आपला. त्यामुळे सेम मी दाखवलेल्या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करा. बघू शकता पाठीमागचा आकार व्यवस्थित गोलाकारमध्ये आलेला आहे. आता आपण हे समोरचं आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित असं कटिंग झालेला आहे. आता कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. कटोरी वाढवून घेताना आपल्याला दुसरा एक्स्ट्राचा एक पेपर घ्यायचा आहे आपल्याला. हे जे कटिंग आहे ते आपण इथं साईडला ठेवू आणि कटोरी वाढवून घेऊया. कटोरी वाढवताना कटोरी अशी मधोमध ठेवून घ्यायची. आता कटोरी मधोमध ठेवायची आहे आणि कटोरी आहे ती जशाच तशी मार्किंग करायची आहे. कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू द्या, कुठलीही कटोरी असू द्या, सेम पद्धतीने वाढवून घ्या. कटोरी जशी आहे तशी मार्किंग केली सुरुवातीला. छोटे छोटे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा ब्लाऊज बिलकुल चुकत नाही. थोडंफार चुकतं त्यामुळे आपला ब्लाऊज पूर्णपणे बिघडतो. कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे. कटोरी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. कटोरीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. बरोबर आपलं किती आलेलं 5.25 इंच आलेलं. मग इथंही आपलं 5.25 इंच आलेलं आहे. हे बघू शकता इथपर्यंतच आहे आपली कटोरी.
5.25 इंच आलेला आहे. 5.25 इंच आलंय तर आपल्याला पावणे 2.5 येतो, म्हणजे 5चा मध्ये आपल्याला 2.5 येतो. 2.5च्या पुढे एक लाईन घ्यायची आहे अशा पद्धतीने. ज्या ठिकाणी मध्य काढलेला आहे तिथं खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. हे सेम कुठल्याही साईजसाठी घ्यायचं आहे. आता इथून पुढं दोन्ही साईडला 28 ते 38 साईजचे ब्लाऊज असतील तर 28-30चा ब्लाऊज असेल तर तुम्ही इथं इकडल्या साईडला 1 इंच घ्या, इकडल्या साईडला 1 घ्या. 32 ते 38 साईजपर्यंत ब्लाऊज असेल तर 1.25 इंच घ्या. 38च्या पुढचे ब्लाऊज असतील तर 1.5 इंच घ्या. आपला ब्लाऊज हा 36 साईजचा आहे त्यामुळे इथं आपण 1.25 इंच घेणार आहोत. 36 साईजपर्यंत 1.25 इंच घ्यायचं. 38च्या पुढचे जे ब्लाऊज आहेत त्यांच्यासाठी 1.5 इंच घ्यायचं. 28-30चा ब्लाऊज आहे तर 1 इंच घ्यायचं आहे. 32 पासून 36 पर्यंत 1.25 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. आपला ब्लाऊज हा 36 साईजचा ब्लाऊज आहे आपला हा, म्हणून आपण अंतर दोन्ही साईडला 1.25 इंच घेतलेलं आहे. आता हे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं. हे जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथल्या बाजूला काहीच अंतर घ्यायचं नाही, कारण समोरील गळा आपला मोठा होतो इथं जर अंतर वाढवलं तर, म्हणून हे फक्त क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथल्या बाजूला आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घेऊन ह्या असं अंतर वाढवत वाढवत जायचं आहे आणि ह्या पॉईंटला आपल्याला असं जॉईन व्हायचं आहे. बघू शकता सहज आणि सोप्या पद्धतीने परफेक्ट कटोरी ही वाढवून तयार झालेली आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा समोरील पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आणि आपण कटोरीही वाढवून घेतलेली आहे. आता भाई कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करू, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे व्हिडिओ बघत नाहीत, म्हणून आपण भाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड करूयात. यामध्ये काय तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाई कटिंग बघूयात. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.